चला, आज आपण भारतातील गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय यांच्याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत. ब्रिटिश भारतातील ही दोन सर्वोच्च पदं आहेत आणि त्यांच्यातला फरक समजून घेतला ना, की भारताचा इतिहास समजायला खूप सोपा जातो. तर पहिला मुद्दा, मूलभूत फरक काय आहे? बघा, गव्हर्नर जनरल हे पद होतं ईस्ट इंडिया कंपनीसाठी, म्हणजे तो कंपनीचा सर्वोच्च अधिकारी होता. हा काळ होता साधारणपणे 1773 ते 1858 पर्यंत. याउलट व्हाईसरॉय हे थेट ब्रिटिश सम्राटाचे म्हणजे राजा किंवा राणीचे प्रतिनिधी होते. दुसरा मुद्दा, हा बदल झाला का? याचं कारण आहे 1857चा उठाव. हा एक टर्निंग पॉइंट होता खरंच. या उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपली आणि भारताचा कारभार थेट ब्रिटिश राजवटीच्या हातात गेला आणि म्हणूनच गव्हर्नर जनरल हे पद व्हाईसरॉय बनलं. आणि हो, लॉर्ड कॅनिंग हे शेवटचे गव्हर्नर जनरल आणि पहिले व्हाईसरॉय होते, हे लक्षात ठेवा. आणि तिसरा मुद्दा, काही महत्त्वाची नावं. वॉरन हेस्टिंग्स हे पहिले गव्हर्नर जनरल होते. लॉर्ड डलहौसी यांनी रेल्वे आणि टपाल व्यवस्था आणली. लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्याचे जनक म्हणून ओळखलं जातं. आणि लॉर्ड माउंटबॅटन जे भारताचे शेवटचे व्हाईसरॉय होते. थोडक्यात सांगायचं तर गव्हर्नर जनरल हे कंपनी राजवटीचं प्रतीक होते, तर व्हाईसरॉय हे थेट ब्रिटिश राजसत्तेचे प्रतिनिधी होते.